आणि आज मी तुमच्याकडे आलोय. काल आपले माननीय पंतप्रधान नाशिकला येऊन गेले. देशभरातून त्यांनी काही युवा सगळे जमवले होते. युवा 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 काळाराम मंदिरात गेले, साफसफाई केली. मग त्याच्यानंतर ते अटल सेतूवरती गेले आणि एकटेच चालतंय. अरे लोकार्पण आहे ना, लोक कुठे? लोकांचा नाही पत्ता आणि लोकार्पण. बरं एवढं राहू द्या, पण ज्या अटल बिहारी वाजपेयींचं नाव त्या अटल सेतूला दिलं, त्या उद्घाटनाच्या जाहिरातीमध्ये मला नाही दिसले. तुम्हाला कुठे अटलजी दिसले का? म्हणजे हे जे म्हणतात ना, माझ्यावरती आरोप होतात, बाळासाहेबांचे विचार यांनी सोडून दिले. काय सोडले विचार? आणि म्हणून माझं तर आव्हान आहे, तुम्ही म्हणाल तिकडे माझ्या जनतेमध्ये मी मध्ये उभा राहतो, मिंध्यानी यावं. आणि काल परवाकडे जो दिव्य निर्णय दिलाय लवाद म्हणून, नार्वेकर, शिवसेना कोणाची, माझं त्यांना आव्हान आहे, बंदोबस्त बाजूला ठेवा, जनतेत येऊन उभा राहा. मी उभा राहतो आणि जनतेत सांगा शिवसेना कोणाची माझी तयारी आहे. जनता जर म्हणाली मिंध्यांची, माझी तयारी आहे. एवढं मोकळेपणाने आणि धाडसाने मी बोलतोय, कारण मला खात्री आहे की एवढं सगळं करून सुद्धा पक्ष चोरला, निशाणी चोरली, पण माझी माणसं कशी चोरणार तुम्ही? ही माझी लढवलेली माणसं आहेत. विकाऊ गेले, त्यांचा भाव लागला, बोली लागली, विकले गेले ते. पण त्यांच्या कष्टामुळे ते मोठे झाले. ते मोठे करणारे मूळ शिवसैनिक आज देखील माझ्यासोबत आहे. पण आज सुद्धा तुम्ही कागदावरती निकाल दिलात, मग रोज कशाला खणाणा करताय उद्धव ठाकरेच्या नावाने? उद्धव ठाकरे घराणेशाही संपवली. अरे मी इकडे आलोय तुमच्या गद्दारांची घराणेशाही गाडायला चालवलंय. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.